नमस्कार मित्रांनो, गर्दी जमलेली आहे आणि कॉकरोच जनतेची पार्टी सुरू झालेली आहे। आज सकाळी अभिजित दिपकेचं नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं। त्यांना अशी भीती वाटत होती किंवा अशी भीती निर्माण केली गेली होती की त्यांना विमानतळावर उतरताच अभिजित दिपकेला अटक करण्यात येईल आणि अटक करण्यात आली तर काय, म्हणून लोकांना सांगितलेलं की तुम्ही थेट एअरपोर्टवर या, कारण जर अटक झाली तर आंदोलनस्थळी थांबून उपयोग काय। पण कोणतीही अटक झाली नाही, असं काही खूप मोठा काही गाजावाजा झाला नाही। त्याच्याबरोबर 50-100 लोक होते जे विमानतळाबाहेर पडले। विमानतळावर उतरण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीला आंदोलन करण्याची परवानगी देऊन टाकली होती। म्हणजे हा जो सगळा तमाशा करण्याचा प्लॅन होता की दिल्लीला उतरल्यावर रोड शो करत पोलीस स्टेशनला जायचं, तेथे परवानगी मागायची आणि मग परवानगी नाकारली तरी मग आंदोलनाला बसायचं वगैरे। परवानगी मागण्याच्या आधीच पोलिसांनी परवानगी देऊन ठेवली। फक्त पोलिसांनी सांगितलं की सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळामध्ये आपण आंदोलन करू शकता। आता त्याच्यामुळेच खरे तर या सगळ्या झुरळांची पंचायत झाली, कारण 10 ते 5 आंदोलन करायचं म्हणजे उन्हातान्हात बसायला पाहिजे। आणि दिल्लीत तर उकाडा आपल्याला माहिती आहे, मे एंड जून या भागामध्ये 45 डिग्री वगैरे तापमान असतं आणि अशा उकाड्यात बसून आंदोलन करणं किती अवघड आहे याची कल्पना न केलेली बरी। खास करून त्यांचे जे नेते आहेत ते सगळे घराणेदाज, श्रीमंत, मोठ्या घराण्यातले लोक आहेत। त्यांच्यासाठी त्यांचे जे मुख्य प्रवक्ते होते त्यांना एक वारा घालायला माणूस त्यांच्या पाठी होता आणि ते कुठलं तरी कोल्ड्रिंक का काहीतरी पीत या उन्हाळ्याशी लढायचा प्रयत्न करत होते। अभिजित दिपके एअरपोर्टवर लँड झाला, त्याच्या हातात डॉक्टर आंबेडकरांचं आत्मचरित्र, ते ओरिजिनल होतं का कोणतरी स्वस्त आवृत्ती होती, पण आंबेडकरांचा फोटो असलेलं एक पुस्तक घेऊन तो बाहेर पडला आणि एका प्रकारे आपला लढा हा घटनात्मक हक्कांसाठी आहे अशा प्रकारचा एक आव्हान त्यांनी संबोधित करायला सुरुवात केली। प्रत्यक्षात जी अपेक्षा होती की सरकार आंदोलनाला परवानगी देणार नाही किंवा दडपशाहीचा वापर करेल, आंदोलकांना पकडेल, असं काहीही झालं नाही। आता जर आंदोलन 5 नंतर चालायचं झालं तर कदाचित त्याच्यासाठीही सरकार परवानगी देईल। जंतर मंतर जिथे ज्या रस्त्यावर आंदोलन नेहमी होतं, एका प्रकारे संसदेवर मोर्चा घेऊन जायचा असेल तर तो जंतर मंतरला घेऊन जायचा असा साधारणतः प्रघात आहे, कारण जंतर मंतर संसदेच्या जवळ आहे आणि संसदेवर हल्ला करून किंवा आंदोलन घेऊन जाऊन त्या सगळ्या दिल्लीतल्या त्या भागातलं कामकाज बंद पडणं, सगळी सरकारी कार्यालय, महत्त्वाची मंत्रालय त्या भागात, असं करण्यापेक्षा जंतर मंतरला प्रोटेस्ट नेणं, आंदोलन नेणं म्हणजे एका प्रकारे सरकारविरुद्ध आंदोलन करणं अशातला भाग आहे। जंतर मंतरला जो कार्यक्रम चालू होता त्याला चांगल्यापैकी गर्दी जमलेली आहे। म्हणजे असं नाही आहे की लोक आलेले नाही आहेत, पण या लोकांमध्ये खरोखर विद्यार्थी किती आहेत, त्या विद्यार्थ्यांमध्ये खरोखर, कारण जे सगळे एंट्रन्स टेस्ट देणारे विद्यार्थी आहेत हे सगळे 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत, म्हणजे साधारणतः वयाचे 17-18 वयाचे विद्यार्थी आहेत। जंतर मंतरला जे सगळे लोक आलेले आहेत ते मला असं वाटतं प्रामुख्याने या डाव्या विद्यार्थी संघटनांचे लोक आलेले आहेत। अनेक जण आपल्या आईवडिलांना घेऊन आलेले आहेत, पण त्याच्याबरोबर गर्दी जमवायलाही अनेक लोक बोलवलेले आहेत। आपली माध्यमं त्याच्यातही एक त्यांचं जनरल नॉलेज टेस्ट करण्याचा प्रयत्न करतायत की नीटच्या विरुद्ध तुम्ही आंदोलन करताय, परीक्षेचे पेपर फुटले, नीटचा अर्थ काय, नीटचा फुल फॉर्म काय, आणि तेही बऱ्याच लोकांना सांगता येत नाही आहे। या कॉकरोच जनता पार्टीच्या नेमक्या मागण्या काय ते विचारलं तरी बऱ्याच जणांना सांगता येत नाही। त्यांचं उत्तर फक्त असंच आहे की धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। पण ते राजीनामा देतील का नाही देणार हा पुन्हा आत्ता जरी सस्पेन्स असला तरी, समजा नाही दिला राजीनामा किंवा दिला तर पुढे एक पक्ष म्हणून तुम्ही कशा प्रकारे वाटचाल करणार आहात, तुम्ही राजकारणात येणार आहात का तुम्ही पण एक चळवळ म्हणून, एक पक्ष म्हणूनच राहण्याचा प्रयत्न करणार आहात, या प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाही। पण सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे ही जी सगळी झुरळं आहेत जी पार्टीसाठी एकत्र येणार होती, हे पार्टी स्थापन करण्यासाठी, पार्टी करण्यासाठी नाही, यांना उन्हातानामध्ये बसण्याची सवयच नाही आहे। अनेक जण त्यातले लाडावलेले आहेत, एवढे लाडावलेले आहेत की
दुपारच्या उन्हात जाऊन आंदोलन करणं त्यांच्यासाठी अशक्य आहे. आणि त्यामुळे गर्दी जरी जमली असली तरी त्यांच्या मनात भीती आहे, कारण सुरुवातीला वाटलं होतं की सरकार आपल्या अंगावर येईल, आपल्यावर विरोध करेल. पण सरकार मस्त मजा बघतंय. सरकारला म्हणते तुम्हाला आंदोलन करायचं करा, उन्हाळ्यात आंदोलन करा, गरमीमध्ये आंदोलन करा, आम्ही राजीनामा घेणार नाही. आता त्यामुळे जर राजीनामा झाला नाही तर किती काळ त्या आंदोलनाला बसणार हा प्रश्न आहे का. त्यांचं पण मनोज जरांगेंसारखं होणार की उपोषणाला बसायचं, आमरण उपोषण करायचं आणि 1-2 दिवसात कोणाशी तरी भेटून आपल्या मागण्या मान्य झाल्या आहेत असं सांगून उपोषण तोडायचं, हे आता स्पष्ट होणार आहे. दुसरी गोष्ट याच्यातनं स्पष्ट होते की हे आंदोलनाला आलेले विद्यार्थी आहेत, त्याच्यातलीही अनेकांची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. म्हणजे हे जरी खरं असलं की लोकांच्या मनात या परीक्षांबद्दल एक प्रकारची एक नाखुशी आहे, आक्रोश आहे. त्याला एक कारण असं आहे की आत्तापर्यंत ज्यांना परवडतं आहे असे भारतीय देश सोडून परदेशात जाऊन शिकायला त्यांचा पुढे पर्याय उपलब्ध होता. परदेशात शिकलं की त्या देशात राहायला मिळायचं, काम करायला मिळायचं, व्हिसा मिळायचा, पासपोर्ट नंतर मिळायचं. आता सगळे देश बाहेरून आलेल्या लोकांबद्दलचं धोरण आपलं अतिशय कडक करत आहेत आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनात जी एक अस्वस्थता आहे की आपल्याला करिअरच्या कुठल्या संधी आहेत आणि त्याच्यात जेव्हा पेपर फुटतात तेव्हा ती अस्वस्थता बाहेर येणं स्वाभाविक आहे. पण ती अस्वस्थता शब्दात व्यक्त करणं, सोशल मीडिया पोस्ट टाकणं, या गोष्टी करणं आणि प्रत्यक्ष जंतर मंतरमध्ये अनिश्चित काळासाठी आंदोलन करणं, या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सरकारने जे केलं ते कुठेतरी आंदोलनाची हवा काढण्यासाठी केलेलं आहे. कारण अशा प्रकारचं जेव्हा आंदोलन येतं आणि तेव्हा तुम्ही ते दडपून टाकण्याचा प्रयत्न करता, दडपशाही करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा लोक आणखीन तुमच्या विरोधात उभे राहतात, तुमच्या विरोधात भूमिका घ्यायचा प्रयत्न करतात. या बाबतीमध्ये सरकारनेच त्यांना परवानगी दिल्यामुळे त्यांना प्रश्न पडला की आता आपल्याला जर नायक व्हायचं असेल, हिरो व्हायचं असेल तर आपल्याला अन्याय झाला हे दाखवलं पाहिजे. आणि अन्याय काय झाला हे काही कोणालाच कळत नाही. अनेक जणांना त्यातला नीटचा फुल फॉर्म माहिती नाही, हे नेमकं कशासाठी ते माहिती नाही. आणि अशा पार्श्वभूमीवर ही पार्टी जिचा मी आत्ता आश्चर्य वाटलं मला, अगदी जर्मन चॅनलवर, फ्रेंच चॅनलवर, जगातल्या अनेक चॅनलनी, आंतरराष्ट्रीय चॅनलनी या चळवळीची दखल घेतलेली आहे. आणि त्यामुळे प्रथमदर्शनी असं वाटतं की अशा प्रकारे लोकांची चळवळ उभी करून त्याच्यातनं देशातले वेगवेगळे प्रकल्प चालू आहेत, त्याची प्रगती असेल, त्याची मंजुरी असेल, या सगळ्या गोष्टींना स्थगिती देण्याचा हा प्रयत्न आहे. यापूर्वीही असे प्रयत्न झालेले आहेत. आम आदमी पार्टी त्याचंच स्वरूप होतं, इंडिया अगेन्स्ट करप्शन त्याचंच स्वरूप होतं, त्याच्यानंतर शेतकरी आंदोलन त्याचंच स्वरूप होतं. आंदोलन यशस्वी झालं असं प्रश्न उपस्थित केला तरी देखील खरोखर ते आंदोलन यशस्वी झालं असतं का, याच्यातनं अभिजित दिपकेला एक राष्ट्रीय हिरो म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न होता. अजूनपर्यंत असं काही दिसत नाही आहे. तो ते इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, ट्विटरवर जे फोटो वगैरे चालवतात त्याच्यात त्याचा एक राजबिंडा असा एक म्हणजे वाळवंटात वगैरे लढाई लढलेला अशा प्रकारचा चेहरा त्याचा एक तयार केलेला आहे. प्रत्यक्षात तो एअरपोर्टवर आला तेव्हा अगदी सामान्य माणूस असल्यावर काहीच. आणि त्यामुळे अशा प्रकारे लाखो लोकांचं, खास करून सुशिक्षित लोकांचं नेतृत्व करण्यासाठी जे काही लागतं ते त्याच्याकडे आहे का याच्याबद्दल कल्पना नाही, वाटत नाही काही आहे ते. पण या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की सरकार हे चांगल्या प्रकारे हाताळत आहे. ही भीती होती, कारण याच्या आधीही सरकारने 2-3दा असं झालेलं की सुधारणा ज्या देशाच्या भल्यासाठी होत्या त्या रेटण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या भागामध्ये, उत्तर भारतामध्ये, खास करून पंजाब वगैरे, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश हा जो भाग आहे तिथे अशा प्रकारे जर सुधारणा रेटण्याचा प्रयत्न केला तर त्याला निगेटिव्ह रिॲक्शन येऊ शकते. आणि त्यामुळे या कॉक्रोच जनता पार्टीला कसा प्रतिसाद मिळतोय, त्यांच्या मागण्या मान्य होत आहेत का, याच्याबद्दल उत्सुकता होती. प्रतिसाद जरी चांगला असला, म्हणजे गर्दी जमलेली दिसली असली तरी त्यातले हौशे गवसे नवसे किती आहेत ते बघणं आणि गर्दी जमवून त्याचं मतांमध्ये रूपांतर करण्याची कोणती योजना या झुरळांकडे आहे ते देखील बघणं हे आवश्यक आहे. तर ते नसेल तर 2-4 दिवस चर्चा होईल, पण अन्यथा ही सगळी कॉक्रोच जनता पार्टी आहे ती झुरळ जशी म्हणजे कपारीमध्ये जागा दिसेल, फटीमध्ये जागा दिसेल तिथे जाऊन लपतात, तशा प्रकारे ही कॉक्रोच जनता पार्टी नामशेष होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत राहा MH48.